मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स कसं काढतात हे शिकलो. आता आपण पुढे बघूया इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. आता बघूया इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्ससाठी फॉर्म्युला काय आहे आणि इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स कसं काढतात किंवा त्याचं रायटिंग कसं करतात ते बघूया. बघा आधी काय दिलंय बघा. इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय ए रेज टू पॉवर -1. तर हा सिम्बॉल आहे ए रेज टूच्या पॉवरला बघा -1 घेतला आहे. दॅट डिनोट्स द इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए अँड इज गिवन बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला काय दिला आहे बघा. ए रेज टू -1 डिनोट्स द इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए. सो इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय द फॉर्म्युला इट इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. तर हा फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स बरोबर 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. या फॉर्म्युल्याने आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढत असतो. इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला काय काय काढावं लागतं मग. एडीजे ऑफ ए म्हणजे ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए जे आपण मागच्या लेक्चरला शिकलो. त्यानंतर काय काढावं लागतं डिटर्मिनंट ए. एला 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये घेतले म्हणजे डिटर्मिनंट ए. तर डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स काढावी लागते आणि ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स काढावी लागते आणि त्यांच्या फॉर्म्युलानुसार या फॉर्म्युल्यामध्ये जर त्यांचे व्हॅल्यूज ठेवल्या डिटर्मिनंट ए आणि ॲडजॉइंट ए देन वी गेट द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. बघूया. एक्झाम्पल नंबर 1. फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू. बघा काय दिलंय मॅट्रिक्स 2 5 3 3 1 2 1 2 1. आता या दिलेल्या मॅट्रिक्स एच्या आपल्याला काय काढायचं आहे इन्व्हर्स. इन्व्हर्स काढण्यासाठी बघा सोल्युशन किंवा आन्सर कसं घेऊ आपण. आन्सर फर्स्ट वी फाइंड आउट डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए. बघा आता या फॉर्म्युल्यामध्ये डिटर्मिनंट ए दिसतोय म्हणून मी आधी काय काढतोय डिटर्मिनंट ए काढून घेतोय. नंतर मग ॲडजॉइंट काढायला सुरुवात करेल. सो नेक्स्ट स्टेप इज डिटर्मिनंट ए. हा सिम्बॉल आहे डिटर्मिनंट एच्या इज इक्वल्स टू. आता जी मॅट्रिक्स होती 2 5 3 3 1 2 1 2 1 ही मॅट्रिक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दर्शवली गेली होती. आता डिटर्मिनंट काढतोय म्हणून फक्त 2 व्हर्टिकल लाईन्स त्याच्याहून जातील. सो इन 2 व्हर्टिकल लाईन्स वी राईट डाऊन द एलिमेंट्स 2 5 3 3 1 2 1 2 1 दॅट इज इक्वल्स टू. आता बघा एक्सपान्शन याचं कसं होतंय. हा जो 2 आहे त्याच्यावर बोट ठेवला आहे अगोदर. 2 वरती बोट ठेवल्यामुळे 2च्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम कॅन्सल होईल. हा 2 5 3 हा करस्पॉन्डिंग रो आहे 2 साठी आणि 2 3 1 हा कॉलम आहे. सो दॅट विल बी डिलीटेड आणि तो आधी लिहून टाकलाय 2. त्यानंतर हे डिलीट केल्यावर राहिलेलं काय राहील 1 2 2 1 ते डिटर्मिनंटमध्ये घेतले. नेक्स्ट एलिमेंट इज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह नुसार ऑर्डर 3 चे एक्सपान्शन करतो आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. तर सेकंड एलिमेंट 5 निगेटिव्ह घेतला आहे इथे -5. त्यानंतर हा रो आणि कॉलम कॅन्सल झाला. 5च्या रो आहे 2 5 3 कॉलम आहे 5 1 2 तो कॅन्सल झाला. वी गेट 3 2 1 1 ते लिहून घेतलेले. नेक्स्ट एलिमेंट इज पॉझिटिव्ह. सो प्लस तिसरा एलिमेंट कोणता इथे 3 तो 3 घेतला. पुन्हा या 3च्या रो आणि कॉलम काय केला डिलीट. यू सी दॅट 3 1 1 2 तो डिटर्मिनंटमध्ये घेतला आहे. नाउ सी द नेक्स्ट स्टेप दॅट इज इक्वल्स टू 2 हा कंटिन्यू आहे. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 by 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन काढतोय आपण. 1 into 1 is 1 minus 2 into 2 is 4. So 1 minus 4. 1 minus 4 becomes -3. -5 कंटिन्यू. पुन्हा तिरकस गुणाकार 3 into 1 काय येणार 3 तो 3 घेतला आहे. मायनस साईन फॉर्म्युलाचं 1 into 2 2 ते घेतलेलं आहे. प्लस हा 3 कंटिन्यू तिरकस गुणाकार इथे केला. पुन्हा 3 into 1 काय येणार 3 negative sign formula is 1 into 2 is 2 like this. Now the next step is it is equals to 2 into -3 -6 minus आता मायनस साइन कंटिन्यू आहे. 3 minus 2 काय झाला 1 1 into -5 so like this we get -5 here. त्यानंतर हा 3 minus 2 काय येणार 1 1 into +3 कंटिन्यू केलंय. -6 -5 -11 plus 3 काय होणार -8. so like this we find out डिटर्मिनंट ए. सो देअरफॉर डिटर्मिनंट ए इज इक्वल्स टू -8. याप्रमाणे डिटर्मिनंट ए काढला आहे. पुढे आता आपल्याला काय काढावं लागणार आहे ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए. त्यासाठी को फॅक्टर्स काढावं लागतील. पुढे बघूया काय आलं. नाउ वी फाइंड आउट को फॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए फॉर फाइंडिंग ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. तर ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी को फॅक्टर्स काढावं लागणार आहे मॅट्रिक्स एचे. तर ते को फॅक्टर बघूया कसे आहेत. आता बघा C11 हा पहिला को फॅक्टर आहे. C11 12 13 21 22 23 31 32 33 या फॉर्म्युल्याने सगळे 9 को फॅक्टर्स 9 एलिमेंटसाठी मिळतात. तर मॅट्रिक्स ए ही इथे लिहिलेली बघा 2 5 3 3 1 2 1 2 1 लिहिण्यासाठी. आता आपण को फॅक्टर काढतोय पहिला रो पहिला कॉलमच्या एलिमेंटसाठी म्हणजे C11.
तर हे मी या ठिकाणी मुद्दाम लिहून ठेवले जेणेकरून ते तुम्हाला कळावं की काय होतं इथे. प्लस साईन प्लस मायनस कंटिन्यू राहतं. ही मॅट्रिक्स जी ती डिटर्मिनंटमध्ये लिहिलेली आहे. आता याच्यात 1 1 काय डिनोट करतो, पहिला रो पहिला कॉलम डिलीट करणे. तर बघा कसं डिलीट होईल. आर आला पहिला रो 2 5 3, पहिला कॉलम्स कोणता आहे 2 3 1, हा तो काय केला डिलीट. काय उरलेलं दिसतंय 1 2 2 1, मग ते प्लसमध्ये लिहिलेलं आहे असं. आणि मग तिरकस गुणाकार केला 1 × 1 minus this 2 × 2. So you got 1 minus 2 × 2 4, 1 minus 4 minus 3, आणि बाहेरच्या प्लस आहे, प्लस मायनस होतं तर प्लस कंसात -3, वी गॉट -3 हिअर लाईक दिस. तर हा पहिला इलेमेंटच्या को फॅक्टर झाला. तर सेकंड इलेमेंटच्या को फॅक्टर कसा काढतोय बघा, C12 किंवा C12 म्हणू शकतात. तर तो निगेटिव्ह असतो. पुन्हा ही मॅट्रिक्स लिहून घेतली आहे, त्याला साईन कोणता आलाय निगेटिव्ह. आता पुन्हा इथे 1 2 च्या डिनोट केलेला सिम्बॉल जो आहे तो काय डिनोट करतोय, पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा आहे. कसा डिलीट होईल बघा, पहिला रो आहे 2 5 3, तो डिलीट केला म्हणजे रेष सोडली त्याच्यावर. आणि सेकंड कॉलम बघा हा 3 5 1 2, तर तो कॅन्सल केला. उरलेलं काय 3 2 1 1, ते मायनस साईनमध्ये इथे लिहिलेले. त्यानंतर ते मायनस साईन ॲज इट इज आहे, तिरकस गुणाकार 3 × 1 लिहिला, मायनस साईन फॉर्म्युलाचं 1 × 2 याप्रमाणे. 3 1 जा 3 मायनस 1 2 जा 2, सो 3 - 2 बिकम्स 1, आणि बाहेरचे निगेटिव्ह साईन म्हणजे -1. याप्रमाणे C12 काढला. पुढच्या को फॅक्टर बघा C13, इट इज इक्वल टू मायनस नंतर पुढे अल्टरनेट साईन प्लस आलं. पुन्हा ती मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये घेतली आहे. आता याच्यात मला काय करायचं आहे, पहिला रो आणि तिसरा कॉलम डिलीट करायचा. बघा पहिला रो आहे आणि तिसरा कॉलम हा आहे बघा 3 2 1, ते काय केलं डिलीट केलं किंवा कॅन्सल केलं. उरलेलं काय दिसेल 3 1 1 2, ते प्लसमध्ये ते घेतलं. तिरकस गुणाकार प्लस साईन कंटिन्यू केल्यानंतर 3 × 2 मायनस 1 × 1 याप्रमाणे. 3 2 जा 6 मायनस 1 1 जा 1, सो 6 - 1 बिकम्स 5 अँड प्लस साईन, सो पॉझिटिव्ह 5 इज द आन्सर ऑफ C13. पुढच्या को फॅक्टर C21, पुढे प्लसच्या पुढे निगेटिव्ह साईन घेतलाय अल्टरनेट. आता याच्यात मला 2 नंबर रो आणि 1 नंबर कॉलम डिलीट करायचा आहे. 2 नंबर रो हा बघा 3 1 2 कॅन्सल केला, आणि फर्स्ट नंबर कॉलम म्हणजे 2 3 1 तो कॅन्सल केला. काय दिसतोय 5 3 2 1, आणि बाहेर निगेटिव्ह साईन ते लिहिलेले डिटर्मिनंट ॲज इट इज. इक्वल टू मायनस साईन कंटिन्यू, तिरकस गुणाकार 5 × 1 तो घेतला, मायनस साईन फॉर्म्युलाचं 2 × 3 ते याप्रमाणे. 5 1 जा 5, 2 3 जा 6, सो 5 - 6 बिकम्स -1 आणि बाहेर पुन्हा मायनस साईन, मायनस काय होईल प्लस, सो +1. नाऊ द नेक्स्ट को फॅक्टर इज C22. आता या C22 मध्ये कोणता रो आणि कोणता कॉलम डिलीट होईल, 2 नंबर रो आणि हा 2 नंबर कॉलम. तर बघा हा 2 नंबर रो झाला 3 1 2, आणि 2 नंबर कॉलम कोणता आहे 5 1 2, दोघी काय झाले कॅन्सल. काय उरलेलं दिसतंय 2 3 1 1, ते प्लसमध्ये घेतलं. तिरकस गुणाकार 2 × 1 तो घेतला, मायनस साईन फॉर्म्युलाचं 1 × 3 ते घेतलं. 2 1 जा 2 होईल, 1 3 जा 3 होईल, 2 - 3 -1 आणि बाहेर प्लस साईन, प्लस मायनस होतं म्हणून आन्सर आलं -1. नाउ द नेक्स्ट को फॅक्टर इज C23. C23 इज इक्वल्स टू, आता प्लस नंतर पुढच्या कोणतं साईन आलंय मायनस साईन आलंय, आणि सेकंड रो आणि थर्ड कॉलम आपल्याला डिलीट करायचं आहे. बघा ही मॅट्रिक्स जी होती ती डिटर्मिनंटमध्ये घेतलेली जी मॅट्रिक्स आहे इथे साईडला दाखवली मी ती. आता सेकंड रो बघा काय 2 1 3 1 2 तो कॅन्सल झाला. थर्ड कॉलम कोणता आहे तो कॅन्सल झाला. याप्रमाणे आपण बघतोय डिस्प्लेवर. म्हणजे आता आपल्याला काय दिसतंय 2 5 1 2, ते निगेटिव्ह साईन नाही म्हणजे डिटर्मिनंटमध्ये ते लिहिलं असं. आता तिरकस गुणाकार मायनस साईन कंटिन्यू ब्रॅकेटमध्ये 2 × 2 मायनस 1 × 5 याप्रमाणे ते लिहिलेलं आहे. 2 2 जा 4 होईल, मायनस 1 5 जा 5, सो 4 - 5 बिकम्स या ठिकाणी काय येईल -1 आणि हे बाहेरचं जे निगेटिव्ह साईन आहे त्यामुळे मायनस काय होऊन जातं प्लस, सो दॅट्स वाय वी गेट आन्सर 1 हिअर फॉर सेकंड रो अँड थर्ड कॉलम म्हणजे को फॅक्टर एलिमेंट C23. पुढच्या को फॅक्टर कोणता येणार C31 बघा कसा केलेला आहे. C31 मध्ये C31 डिनोट्स दॅट वी हॅव टू डिलीट थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम फ्रॉम द मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्सचे डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्जन करून लिहिलेलं आहे. मायनस नंतर पुढचं अल्टरनेट साईन कोणतं आहे प्लस. त्याच्यात आता 3 नंबर रो बघा कोणता आहे 1 2 1 तो कॅन्सल केला, आणि 1 नंबर कॉलम म्हणजे तो काय 2 3 1 तो कॅन्सल केला. याप्रमाणे तिसरा रो पहिला कॉलम डिलीट केला, प्लस साईन कंटिन्यू इकडे, उरलेलं 5 3 1 2 लिहिलेलं इथे. तिरकस गुणाकार 5 × 2 हे लिहिलं, मायनस 1 × 3 याप्रमाणे. 5 2 जा 10 मायनस 1 3 जा 3, सो 10 - 3 बिकम्स 7, आणि बाहेरच्या प्लस साईन असल्यामुळे +7च उत्तर आलेलं आहे म्हणजे 7 ॲज इट इज.
पुढचा कोफॅक्टरियल C32. C32 डिनोट्स दॅट वी हॅव टू डिलीट थर्ड रो अँड सेकंड कॉलम. पुन्हा प्लस नंतर अल्टरनेट साईन मायनस आलं. डिटर्मिनंटमध्ये ती मॅट्रिक्स लिहून टाकली आहे. आता 3 नंबर रो कोणता दिसतोय 1 2 1 तो कॅन्सल झाला बघा. नंतर 2 नंबर कॉलम कोणता दिसतो 5 1 2 बघा तो कॅन्सल होतोय. आता उरलेलं लिहितोय मी मायनस साईन कंटिन्यू. उरलेलं आहे 2 3 3 2 ॲज इट इज घेतलं आहे ते. मायनस साईन कंटिन्यू इक्वल टूचं तिरकस गुणाकार 2 × 2 तो घेतला. मायनस साईन फॉर्म्युलाच्या 3 × 3 याप्रमाणे. सो 2 2 जा 4 मायनस 3 3 जा 9. सो 4 - 9 बिकम्स -5. -5 आणि बाहेरच्या मायनस साईन मायनस मायनस काय होतं प्लस म्हणून +5 याप्रमाणे आला. अँड द लास्ट कोफॅक्टर इज C33. सो C33 इज इक्वल्स टू मायनस नंतर अल्टरनेट साईन कोणतं आलं प्लस. पुन्हा मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये लिहिलेली आहे समजण्यासाठी. हे तुम्ही परीक्षेत नाही पण लिहिलं तरी चालतं, डायरेक्ट पुढचं इक्वल टू लिहिलं तरी चालेल. तर आता प्लस साईन कंटिन्यू घेतलंय. आता मला 3 नंबर रो 3 नंबर कॉलम डिलीट करायचे. 3 नंबर रो आहे 1 2 1 बघा तो झाला डिलीट. आणि 3 नंबर कॉलम आहे 3 2 1 तो पण झाला डिलीट. उरलेलं काय दिसतंय प्लसमध्ये 2 5 3 1 2 5 3 1 याप्रमाणे प्लसमध्ये घेतलं. आता त्यानंतर याच्यात तिरकस गुणाकार 2 × 1 झालं मायनस 3 × 5. तर 2 1 जा 2 मायनस 5 3 जा 15. 2 मधून 15 गेले -13 आणि बाहेरच्या प्लस साईन प्लस मायनस मायनसच होतं म्हणून -13 उत्तर आलं. सो लाईक दिस यू फाइंड आउट ऑल द 9 कोफॅक्टर्स फॉर दिस मॅट्रिक्स ए. या मॅट्रिक्स ए मध्ये एकूण 9 इलिमेंट होते म्हणून 9 कोफॅक्टर निघाले हे लक्षात ठेवा. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार होईल त्याची. सो therefore कोफॅक्टर मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर C इज इक्वल्स टू सगळे कोफॅक्टर 11 12 13 C21 C22 C23 C31 32 33 म्हणजे 11 12 13 21 22 23 31 32 33 असं लक्षात ठेवायचं. याप्रमाणे ते अरेंज केलेत कोफॅक्टर्स. त्यांचे कोफॅक्टर्स इथे पुटअप केले. C11 आपण -3 काढला, C12 -1 काढला, C13 5 काढला. याप्रमाणे सगळे कोफॅक्टरच्या व्हॅल्यूज इथे ठेवल्या. नाऊ वी नो दॅट ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स C इज नथिंग बट द ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्सला आपण ॲडजॉइंट म्हणतो. सो देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ADJ ऑफ ए म्हणजे काय आहे ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ट्रान्सपोज. हा टी काय डिनोट करतोय डोक्यावरचा ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज ऑफ C म्हणजे कोणती मॅट्रिक्स आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला कन्व्हर्जन ऑफ रो इनटू द कॉलम. सो देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय येणार बघा. आता हा पहिला रो होता -3 -1 5 तो कॉलममध्ये लिहिलेला आहे. 2 नंबर रो 1 -1 1 तो 2 नंबर कॉलममध्ये घेतला. 3 नंबर रो 7 5 -13 3 नंबर कॉलममध्ये घेतला 7 5 -13. सो लाईक दिस वी फाइंड आउट द ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स बाय कन्व्हर्टिंग रोज इनटू द कॉलम्स बाय ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स कन्सेप्ट. आता पुढे therefore now we write down the inverse of a matrix formula. So therefore A inverse denote that the inverse of matrix A raised to -1 काय डिनोट करतोय inverse of matrix A is equals to formula 1 by determinant A multiplied by dot दाखवतोय adjoint of A as it is. So that is equals to A inverse is equals to 1 as it is इथला determinant A ची व्हॅल्यू -8 काढली होती ती ठेवली इथे. नंतर मल्टिप्लाइडला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ॲडजॉइंट वरती काढलाय बघा -3 1 7 -3 1 7 -1 5 तो कंटिन्यू केला 5 1 -13 याप्रमाणे. आता हे इनवर्स इथे निघून गेलाय परंतु बाहेर मायनस साईन आहे ते मध्ये मी इन्सर्ट करून घेतलंय. तर मायनस साईन ज्यावेळेस मध्ये मल्टिप्लाय करेल तर जे निगेटिव्ह इलिमेंट्स आहेत ते पॉझिटिव्ह होतील आणि जे पॉझिटिव्ह इलिमेंट्स आहेत ते निगेटिव्ह होतील. सो आय राईट डाऊन इन द नेक्स्ट स्टेप दॅट इज इक्वल्स टू 1/8. हे निगेटिव्ह साईन मी मध्ये इन्सर्ट करतोय. तर -3 काय झाला +3 +1 -1 लिहिला गेला +7 -7 म्हणजे मायनस साईन मध्ये इन्सर्ट झालाय. मायनस मायनस काय झालं प्लस -1चा काय झाला +1 +5चा काय झालेला आहे -5 +5 बिकम्स -5 +1 बिकम्स -1 -13 बिकम +13. सो लाईक दिस यू फाइंड आउट द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड. तर या पद्धतीने आपण इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स हे काढत असतो. पुढे बघूया काय आहे कोणता पॉईंट. Now the next and last point for this chapter is matrix inversion method. कोणती मेथड आहे matrix inversion method. Now we see consider the system of 3 linear equations in 3 variables as म्हणजे 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल मध्ये लिहितोय. पहिलं इक्वेशन काय घेतोय बघा A1x + B1y + C1z
is equals to d1. This is our first equation. Now the second equation is a2x plus b2y plus c2z is equals to d2. And now the third equation is a3x plus b3y plus c3z is equal to d3. So like this we take three equations here. तीन equations आहेत आणि तीन व्हेरिएबल x y z याप्रमाणे. Then using matrix inversion method म्हणजे फॉर्म्युला आहे तो लिहून घेतला. हा एक फॉर्म्युला लक्षातच ठेवावा लागेल तुम्हाला. x बरोबर a inverse into b. This is the formula for matrix inversion method. So here x is nothing but the x y z. हे जे व्हेरिएबल आहे तो कॉलम मॅट्रिक्स आहे consist of variables. So x is nothing but x y z, that is equal to matrix consist of variables. Matrix A is equals to काय घेतलंय a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. That is nothing but the matrix consist of coefficients of x y and z. हे जे x y z आहे यांचे कोएफिशिएंट घेतले a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 ते इथे घेतलेले. पुढे बघा b काय घेतलाय मी, b is nothing but d1 d2 d3. It is again the column matrix. That matrix is consist of what? Constant right hand side ला दिसत आहेत बघा d1 d2 d3. So these are the constants in that equation in the right hand side. So I write down b as a d1 d2 d3. That is matrix consist of constant. Matrix A काय होती, matrix consist of coefficients of x y and z. म्हणजे a1 b1 c1 x y z चे कोएफिशिएंट. हा x कॉलम आहे, हा y कॉलम आहे आणि हा z कॉलम आहे. बघा वाटल्यास x चा कोएफिशिएंट a1 इथे घेतला आहे, y चा कोएफिशिएंट b1 इथे घेतलेला आहे, z चा कोएफिशिएंट c1 इथे घेतला आहे. त्याप्रमाणे हे सेकंड इक्वेशनचे कोएफिशिएंट आहे, हे थर्ड इक्वेशनचे कोएफिशिएंट्स आहे याप्रमाणे. आणि x म्हणजे काय दिलेल्या मॅट्रिक्स मधले व्हेरिएबल. कोणकोणते व्हेरिएबल आहे, तीन इक्वेशन्स होते, त्या तिघी इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणते दिसतात, x y आणि z. तर ते x y z काय घेतलंय, मॅट्रिक्स कंसिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. याप्रमाणे मॅट्रिक्स x घ्यावी लागते, मॅट्रिक्स A घ्यावी लागते आणि मॅट्रिक्स B. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवावी लागतात. बघा ही x आहे, हा x फॉर्म्युल्यामध्ये होता. x म्हणजे काय, मॅट्रिक्स x y z कॉलम मॅट्रिक्स ती ठेवली इथे. इक्वल टू कंटिन्यू. ए इनवर्सचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. मागच्या याला बघितले आपण मागच्या उदाहरणांमध्ये 1 बाय डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए इज नथिंग बट द फॉर्म्युला फॉर ए इनवर्स. इन टूच्या साईन कंटिन्यू बघा डॉट, हा डॉट. आणि नंतर मॅट्रिक्स बी घेतले. दॅट मॅट्रिक्स बी इज नथिंग बट द मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ कॉन्स्टंट d1 d2 d3. ते d1 d2 d3 या ठिकाणी घेतलेले. सो लाईक दिस वी राईट डाऊन द फॉर्म्युला फॉर मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. तर मॅट्रिक्स इन्व्हर्जनचा हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे.